मंडळी, आता इथे होणार आहे एका बर्थडे सेलिब्रेशनची आणि परीक्षेच्या तयारीची जुगलबंदी. चला बघूया या जुगलबंदीमध्ये काय निकाल लागतोय ते पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. हॅपी बर्थडे. थांबा जरा. काय चाललंय काय तुमचं? हे कोणत्या सोसायटीत राहताय तुम्ही? सभ्य माणसांचं घर आहे तिकडे, सभ्य माणसांची. 3 तास गेले बघतोय मी, तुम्ही हा राडा घालताय सगळा. काय चाललंय हे? हा, इथे नवीन आलात राहिला तुम्ही? हे असं वागताय? लहान मुलं असतात झोपलेली तिकडे, वृद्ध माणसं तिकडे झोपलेली असतात, परीक्षांचा काळ सुरू आहे आणि एवढा आवाज करता तुम्ही? सभ्य लोकांची सोसायटी आहे बघताय का? काय करताय तुम्ही? सभ्य माणसांची सोसायटी आहे इकडे. खाली ग्राउंड फ्लोअरला प्राजक्ता माळी राहतात. त्यांच्या साधनेत जर व्यत्यय आला आणि खाडकन उठून त्यांनी दुसरं कवितांचं पुस्तक लिहायला घेतलं, कितीला पडेल महाराष्ट्राला? मग एवढंही कळत नाही तुम्हाला? माझा मुलगा 12वीच्या वर्षाला आहे. तो मेरिट मध्ये येण्याची शक्यता आहे. तुमच्या या गोंगाटामुळे जर 1% जरी त्याचा कमी झाला ना, माझ्यापेक्षा वाईट माणूस कोणी नसेल सांगून ठेवतोय. मी आता इथून चाललोय. इथून गेल्यावर एवढा तरी आवाज आला. केवढा आवाज? एवढा तरी आवाज आला, येऊन तुमचा तंगडा तोडेन. तंगडा तोडेन तुमचा. तुझ्या पप्पा पप्पा हा कापायच्या आधी सांगा. ए सांडला नाही तर राहू दे. मम्मीचा बर्थडे आहे काय? चल काप त्याला. हो मागे. सोल त्याचा रे सोल. ए मागे हो. ब्लू टिक चल. येशूत पडलाय तो. मायला काय तुम्ही पण ना. पाणी दे. कसा आहे रे हा? बियर मारशील? अरे काही पण झालं तरी लिक्विडच आहे ना. डोळ्यावर पडल्यावर असं असं करून डोळ्याच उघडणार आहे ना तो. आगवण उठला असं करून परत पडला तर होणार रे. उठ. चल. ए ए लांब लांब. माफ करा. एक मिनिट बघ. मला माहित नव्हतं. मी घाबरू नको. मी चुकलो. मी ऐक 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 ऐक. ए बा इकडे ये रे. ए भाऊसाहेब इकडे. मी चुकलो. घाबरू नको. इकडे ये. मला आवाज माझ्यात लई आहेत. घाबरू नको. बस बस बस. भाऊ नाही भाऊ उलटा आहे. अरे नाही इकडे ये. शांत. माझी चूक झाली. ऐक ऐक. शांत शांत. प्राजक्तामुळे नाही राहत. खोटं बोललो. शांत. काय नाव काय तुझा? मला नावाचं नाही. अरे असं नाव काय तुझा? मला जरा श्वास घेऊ दे. माझं नाव अभिष्ट चिंतन विद्याधर कुरुक्षेत्रे. काय नाव काय? अभिष्ट चिंतन विद्याधर कुरुक्षेत्रे. हे नाव आहे. याला म्हणतात नाव. भाऊ यांची नावं माहिती आहे? नाही. तुझं नाव सांग. बेडक्या मॅंदू. काय नाव आहे? बेडक्या मॅंदू. मन नाही कळलं. बेडक्या मांडू. काय मांडू आहे हा? हे नाव आहे याचा. हे तुझं सांगे. चिल्लम चिकनी. अरे वा, प्रेक्षकांनी हसायला पाहिजे. हीच हसते. माफ करा माझी चूक झाली. आणि हे जे उभं आहे ना याला विचार. नमस्कार. सांग नाव. सांग नाव सांग. मिनी सुपर लैला. सुपर लैला. ही यांची नावा. हा पप्पा स्वतःचं नाव सांगा. सांग ना पप्पा. यांची नाव. खांडू पॉपकॉर्न. अरे बाजी म्हणजे माझा ओरिजिनल नाव नाही, लोकांनी ठेवलेलं आहे. म्हणजे अरे आपण गेम तसे करायचो. पॉपकॉर्न उडवायचो, तोंडात पडेपर्यंत दोघांना उडवायचो. लोकांनी ठेवला खांडू पॉपकॉर्न. पण भाई तुझा नाव जो आहे ना धष्टपुष्ट करू नाही भाई. अभिष्ट चिंतन कुरुक्षेत्रे. ते एक नंबर नाव आहे भाई. हो एक नंबर नाव आहे. तुला सांगतो या फॅमिलीला
म्हणून मी इथं आणलाय तुमच्या सभ्य लोकांच्या सोसायटीत. सगळे वाया गेले, टप्पोरी झाल्यात, त्यांना मला तुमच्यासारखा सभ्य बनवायचा आहे म्हणून मी घेऊन आलोय. भाऊ तू काय बोलत होता? पडायच्या आधी काय बोलत होता? पडायच्या आधी काही नाही, तंगड तोडेन मग तलवार मग झोपलो, एवढंच होतं बाकी. अरे त्याच्या आधी काहीतरी बोलत होता ना तू पोराबद्दल. हो माझा मुलगा आहे, म्हणजे 12वीत आहे. पण मी सांगतो त्याला राजीनामध्ये मी आजपासून तो इशू नाही ना काही. कितवीला आहे तुझा वर्गा? माझा मुलगा 12वीला आहे. आय एम सॉरी, मी अरे माफ करा, मी तो सहज गेला, 11वी पास झाला म्हणून गेला. अदरवाईज ती शिक्षण संस्था आहे त्याप्रमाणे गेला, म्हणजे मी त्यात खूप केलं. आय एम रिअली सॉरी. मला पण शिकायचं होतं, नाही शिकलो. रडताय तुम्ही? मला पण एवढा शिकायचा होता, या पोरांना पण शिकवायचा होता. नाही ए तू किती शिकलाय सांग? 15. 5वी शिकलाय तुम्ही? तू सांग किती शिकलाय? आपण लंगडाला शाळा सोडली. मला ना काहीच नाही कळलं हिचं. लंगडा सोडली, लंगडा म्हणजे 7वी? सोडली. उच्च शिक्षित आहे, म्हणजे पंजा आणि म्हणजे उच्च शिक्षित आहे. यांचा टोटल केला तरी तुझ्या पोराचा होणार नाही. बरोबर एवढा यांचा टोटल केला तरी पोराचा होणार नाही. बरोबर. मी हे करतो. यांचं शिक्षण मग स्वतःला शिक्षण सांगा ना पप्पा. सांग ना आमचं पप्पा. सगळं गाताय तुम्ही. बोल बोल तुझं बोल. आपण दुसरी शिकला. दुसरी एक एक्स्ट्रा बोट तुम्ही दिलेला आहे. नाही पहिली 2 वर्ष शिकला, म्हणून 2 बोट. हा दुसरी शिकला. मग तिसरी चालू होता, मध्येच सोडला, पायपातनं पळून गेला. तुमच्या तर जोकचा मस्त म्हणजे मी खरं सांगतो, शपथ सांगतो, शपथ शिकायचा होता. शपथ शिकायचा होता मला. एक काम कर ना, तुझ्या पोराला बोलव. तुझ्या पोराला बोलव, जो पोरगा 12वी पर्यंत शिकलाय, मला त्याला बघायचा आहे. 12वीतला पोरगा कसा दिसतो मला बघायचा आहे. नाही पोरगा नाही. अरे आता बोला ना, तू बोलव ना या पोराला. नाही मला लग्न झालेलं नाही आहे, त्यामुळे मग पोरगा नाही. पोराला बोलव यार, असं नको करू तू. ए बोलव, माझा बर्थडे आहे, बोलव त्याला. अरे मी मगाशी बोललो का पोराबद्दल माझ्या? हा मग असेल, मी बोलवतो. मी बोलव पोराला बोलव. इथे जाऊन मी हाक मारतोय. मुक्तछंद. अरे तू पोराला बोलव ना यार. मुलाचंच नाव आहे मुक्तछंद. ऐकला नाव ऐकला, नाही तर तुझा मांडू. मुक्तछंद ये. बाबा ये. अहो काय बाबा, 2 घडीत जाऊन येतो असं म्हणालात नाही, अजून इथेच आहात? आई केव्हापासून वाट पाहते, चला घरी. बेटा त्या 2 घड्या इकडे दिसतायत का तुला? आईच्या गावात. हा कोण आहे? माझा सुपुत्र आहे. आईला कसला चिकन आहे. याची स्किन बघ. स्किन. अरे याचा वट पिला तर दूध गळल. बाबू काय भाषा आहे नाही. आवडला आपल्याला. याचा गालगुच्चा घेऊ. गालगुच्चा घे. सांगते आपल्या पोरीला तुझा पोरगा आवडला. 8 दिवसात 10 पोरं तरी तिला आवडतात. डायरेक्ट जीव येतो तिचा. आणि पोरगा नाही बोलला ना, डायरेक्ट बोट छाटते, लॉकेट बनवून गळ्यात टाकते. हा पण घ्या. दोनच घाल. दोनच घाल. बरोबर ठीक आहे. तिला नको त्रास देऊ तू यार. इकडे या. बस. आम्ही खरंच तर आयुष्यात चुका या होतात. ए भाई मटका छंद नाही मटका छंद नाहीये, मुक्त छंद आहे नाव त्याचं. बस इकडे बस. नको ना. बस ना यार, 12वीतला पोरगा मला टच तर करू दे यार. अरे यार 12वीतला पोरगा बघितला यार मी आज. हाक मारायला लगेच यायचं का रे? नाही यायचं ना, येत नाही. ठीक आहे पप्पा, कळलं मला. मी काय बोलतो, फक्त छंद. मुक्त छंद नाव माझं. फक्त छंद. तू काय करतो भाई? मी शिकतोय. शिकून काय धंदे लावणार? नाही दादा, शिक्षणाने ज्ञानवृद्धी होते, माहिती संपादित होते आणि अर्थार्जनाचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. अरे बापरे. गाल पुढे कर. काय बोलला तू? काय बोलला? आपल्याला आवडला. परत अर्थार्जनाचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. परत अर्थार्जनाचे अनेक पर्याय उपलब्ध होतात. कळलं नाही पण आवडलं. परत
अर्थात बाबा इथले ते 3 शो लावले हिने माझे. इकडे या का? इकडे ये. मग बाळा आपण तारखा द्यायच्या नाही. ही विचार काय करते? सगळं तुम्हीच मला विचारायला लावताय. तुमच्या जवळ आहे. तुम्ही काय करता मला सांगा. आपण डिग्री विकतो. डिग्री विकतो? तुम्हाला पाहिजे कुठली? तुम्ही सांगा. आज आपण याला देणार आहे. तुला कुठली आज देणार आहे? MBA. कुठली डिग्री? MBA. पण नॉर्मली चांगला दिसतो पण बोलताना ढेकर येतो त्याला ना. असं एक वाटलं मला. MBA बाबा. MBA ची डिग्री तुम्ही आता दिली? आणि रात्री कुठली येणार आहे? MBBS. ही कुठली डिग्री आहे? MBBS. अरे ते असतात ना, चला बरं वाटतं सकाळी खा संध्याकाळी घरी जा. MBBS ची डिग्री. MBBS ची डिग्री याला दाढीवाल्याला दिली तुम्ही? MBBS? अरे बापरे, अहो हे इलिगल आहे तुम्हाला सांग. टेन्शन येत नाही, आपल्या ताईचा बिझनेस आहे, काय प्रॉब्लेम नाही. पप्पा स्वतःची डिग्री सांगा ना. हा सांग ना पप्पा. पप्पाकडे पण डिग्री आहे, आरती तुचकरची. कुठली? आरती तुचकर. आरती तुचकर. आर्किटेक्चर. आपण आर्किटेक्चर आहे. तुमच्याकडे आर्किटेक्चरची अरे डिग्री? गेल्या बर्थडेला दिली यार. मी म्हटलं नकोय बोलतो बर्थडे आहे पप्पा तुझा, घे तू आर्किटेक्चर. असं आहे यायचा. इथे आमचे आयुष्य जातात डिग्रीसाठी आणि तुमची बर्थडेला डिग्री मिळते. या दोघांचा सोड. हे जो उभा आहे हिचा विचार. हेच ऐकव तेवढं नवल आहे हो. यांचं काय? आपलं काय नाही, आपण सप्लायर आहे. चांगलं. एक्सपोर्ट इम्पोर्ट चांगला आहे. सप्लायर नाही. अरे नाही, आपण लिकर सप्लायर आहे. लिकर म्हणजे चांगलं आहे ना. लायसन्स असेल मग तुमच्याकडे? अरे नाही, गावठी दारू फुग्यात ना ती सप्लाय करते. आई कधी रिक्षात बिक्षात चेअर मध्ये दिसली ना, काय वहिनी असं मारू नको, फुगे बांधलेले असतात. अरे बापरे. पटकन फुटतील. पप्पा बरोबर आहे. हे सांगा तुम्ही सगळ्यांचा बिझनेस सांगितले, स्वतःचा बिझनेस पण सांगा ना. आपण आधी करायचो, आता नाही करत. अरे पण असं नाही, सांगितलं पाहिजे म्हणून तर आपण तुझ्या प्रेमात पडला. मांडूळ विकायचो. मांडूळ विकायचो. उलट्या नकांचा कासव विकायचो. वेल माशाची उलटी विकायचो. 2 तोंडाचे नाक पण विकायचो. अरे काय हे काय? आधी आता काय नाही, आता सगळं सोडलाय. शपथ आता आपल्याला सभ्य बनायचं आहे. अजून 2 तोंडाचे नाग आहेत, घेऊन जातो. अरे घे भाई, पैसे येतात चांगले. नाही घरी ऑलरेडी 1 तोंडाचा आहे. काय करूया 2 नको. अरे तेच बोलतोय यार, मला हे सगळं सोडायचं आहे. मला आता सभ्य व्हायचं आहे. ए भाई ऐक, मला ना यांना सगळ्यांना सभ्य बनवायचं आहे. तू यांना शिकव. हत्यारं कुठे आहेत? माफ करा मला. ना 1 मिनिट थांब. ऐक माझा डोका नको फिरू. हत्यार दे सगळ्यांना. इकडे द्या. ऐक भाई, बस इकडे. त्यांना आतपासून तू शिकव. घे. नाही बोलले तर मारून टाकतात ना. इथं बसव. बघ, आम्ही महिन्याला लय लाखात कमवतो, आम्हाला शिकायचं बिकायचं नाही, याला घरी पाठव. इज्जत मिळते काय तुम्हाला? लोक बाहेर काळा धंदा करणारे म्हणून बोलतात. भाई तू शिकव यांना, आपल्याला माहिती नाही. एक काम कर, हे तलवार दे. अरे पप्पा यार, तलवार दे इकडे यार. पप्पा यार काय फातू घे. हे कोण बोलले ना, उभा कापतो की नाही. बस इकडे. आम्ही इथून जातो ना. शिकव. ह्याचं पुढे करूया ना, स्केट कधी. त्यांना शिकवायचा. पण नाही शिकला डायरेक्ट गोळीगार. आणि तू शिकवलं नाहीस ना, बघ मग. चल कुरकुरा शिकव लवकर शिकव. मी आहे इकडे. बाबा तू शिकतोस का तू की मी शिकवू? तुम्ही सुरुवात करा. मी ठीक आहे बाळानो. बसा या. ते खाली बसायचं. सांगतोय ते ऐका. तर चल बस. नका हे नका करू. तुम्ही पहिलाच दिवस आहे ना शाळेचा. मजा आली. चला उद्या भेटूया आपण. बोला बाळांनो, खरं तर तुम्हाला काय मी शिकवणार. जगातलं सगळं तुम्हाला येतं, पण आपण मराठीपासून सुरू करूया. ठीक आहे. मराठीतलं काय शिकवायचं आहे? एखादी म्हण तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती आहे. काय? आयरी पैरी सुक. अरे पांडू भारी ना. बाळा असं नाही रे. मराठीतनं नीट बोलायचं रे. अभिजात दर्जा मिळाली की नाही मराठी भाषेला. चुकायचं नाही ना. चुकायचं नाही बाळा. दुसरी म्हणतो. दुसरी. काका घ्या गहू ताट.
मराठी भाषेशी मस्करी नाही करायची कळलं तुला मस्करी नाही करायची हे मारू नको या माझा अति पोर. तेथे माती बोल अति तेथे माती ह्याला म्हण म्हणतात कविता आहे माहितीये कविता 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 माहितीये का कविता कविता माहितीये माहितीये का कविता माहितीये बाळमध्ये माझी मैत्रीण आहे मस्त नाचते तू मार मार मागे मार मार कविता नाही कविता कुठली सांग कविता कुठली असं नाही म्हणायचं म्हणा. कविता कुठली बाबा मी 2 ओळी त्यांना सांगतो ते माझ्या हा मनात म्हण म्हण म्हण. बोल बोल सोपे आहेत गडद निळे म्हण जलद भरुनी आले म्हण काय काय बोरकरांची कविता आहे हा, घे गडद निळे जलद भरुनी आले गुजू 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 ए मारतोय हा मारतोय बघ, थांब बोलते मी बोलते थांब तू हे नको गडद निळे बोल. गडद निळे गडद अरे मी बोलते लेडीज नसली पाहिजे मी बोलते गडद निळे बोल ये. गडद निळे बोल गडद निळे बोल नका तसं. यांना साधी कविता येत नाहीये एवढा पण येत नाही जलद गडद ऐक जलद जलद म्हणजे काय जल्दी जल्दी में जलद म्हणजे ढग ही गंगोत्री आधी साफ केली पाहिजे ही गंगोत्री आहे ना अशी आहे ना हो बाबा हे सगळे नदी नाले वगैरे सगळे यांचे शुद्धीकरण करायला लागतं आधी गंगोत्री साफ केली पाहिजे गडद निळे म्हण म्हणतो आधी त्यांना शिकवायचा होता गडद निळे बोल काय गडद निळे बोल गडद गडद निळे बोल गडद निळे बोल गडद निळे बोल मांडू मारला मांडू मारा मारा काका मारू नको मार जायचे मांडू मारतोय मांडू मारा मारा ए, बोल मांडू तलवार उचल मांडू तलवार घे ती तलवार घे ऐक ना मांडू गडद निळे बोल ऐक ना गडद निळे बोल मांडू ऐक ना रे गडद निळे बोल गडद निळे गडद 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 पडत उतर त्याला चुकलं बोल मराठी भाषेची बंकास मराठी भाषेची बंकास अभिजात दर्जा मिळालाय वा तुमच्या परफॉर्मन्सला ब्लू टेक एकदम मुक्त छंदपणे परफॉर्म केलं मस्त रॅपची परफॉर्मन्स आहा प्रसादा वा बोरकरांची कविता बऱ्याच वर्षांनी ऐकली शाळेनंतर आजच म्हणजे त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचं अभिष्ट चिंतन आणि खरोखरच एखादं कुरुक्षेत्र असल्यासारखं तुम्ही प्रत्येक स्किट करता आणि त्याबद्दल कौतुक करावं तेवढं थोडंच आहे मी आत्ता वाचल्यानंतर मला कळलं की ही संकल्पना सुनील डांग्यांची आहे वा अभिनंदन आणि टाळ्या सुनील डांगेसाठी अमृता तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावर तुझं काम खूप आवडलं तुझा वावर खूप छान होता तुझ्या आवाजाचा वापर तू फार छान करतेस थँक्यू सो मच मजा आली खूप मजा आली वंडरफुल